इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 17वा दक्षिणेतील मोहीम. प्रस्तावना. मुलांनो, महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. शिवराय राजा झाले. राज्याभिषेकानंतर लगेचच त्यांनी स्वराज्याची घडी बसविण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज्याची घडी ही व्यवस्थित बसली, पण महाराजांना एक गोष्ट नेहमी सतावत होती. ती म्हणजे औरंगजेबाला तोंड द्यावयाचे म्हणजे आपल्या स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे वाढवला पाहिजे. त्यासाठी दक्षिणेत आपले एखादे स्वतःचे मजबूत ठिकाण असले पाहिजे. झाले. महाराजांच्या मनात विचार आला आणि महाराजांनी दक्षिणेवर स्वारी करण्याची मोहीम हाती घेतली. त्याचीच माहिती आज आपण या पाठातून घेणार आहोत. मोहिमेचा बेत. 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पण या सोहळ्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांतच म्हणजेच 17 जून 1674 रोजी माँसाहेब मृत्यू पावल्या. स्वराज्याचे छत्रपती घडविणाऱ्या स्वराज्याची संकल्पना प्रथम मांडणाऱ्या जिजामाता सगळ्यांना सोडून निघून गेल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. महाराजांचा आधारस्तंभ कोसळला. स्वराज्यातील सर्व जनतेचा, प्रजेचा आधार शिवराय होते, तर शिवरायांचा आधार माँसाहेब होत्या. महाराजांनी प्रत्येक निर्णय माँसाहेबांना विचारूनच घेतला होता. प्रत्येक मोहीम त्यांच्या आशीर्वादानेच काढली होती. आता त्यांना आशीर्वाद देणारे हात राहिले नव्हते. आईच्या मृत्यूमुळे महाराजांना अतिशय दुःख झाले. माँसाहेबच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील गुरु, मार्गदर्शक व आधारस्तंभ होत्या. आई आणि मुलाची ही जोडी म्हणजे जगात वेगळी होती. महाराजांनी आईशिवाय जीवन या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. महाराजांना खूप दुःख वाटत होते, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. आपले दुःख आपल्या मनाशी धरून महाराज पुन्हा स्वराज्य चालविण्यासाठी सज्ज झाले. महाराजांनी महाराष्ट्रात सर्वच प्रांतात स्थिरता, शांतता निर्माण केली होती. आता त्यांचे लक्ष होते ते दक्षिण प्रांतावर. त्यांनी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कर्नाटक या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्या काळी संपूर्ण दक्षिण भारत कर्नाटक म्हणून ओळखला जाई. त्यात सध्याच्या भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश होत असे. या प्रांतात विजापूरच्या आदिलशहाचे वर्चस्व होते. पण महाराजांना आता आदिलशाहीची मुळीच भीती वाटत नव्हती, कारण आदिलशाही सत्ता मोडकळीस आली होती. आदिलशाहीतील सरदारांमध्ये फूट पडली होती. काही जण मुघलांना जाऊन मिळाले होते. त्यामुळे आदिलशाही पहिल्यासारखी मजबूत नव्हती. त्यामुळे महाराजांना त्यांचा धोका वाटत नव्हता. त्यांना खऱ्या अर्थाने मुघलांचा धोका वाटत होता, कारण उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी कोणती संधी मिळते का याची वाटच पाहत बसला होता. त्यात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा एवढा दिमाखदार झाला होता की त्यामुळेही तो आणखीनच चिडला होता. त्यामुळे तो जरा जरी संधी मिळाली तरी स्वराज्य संपविण्यासाठी हवे ते प्रयत्न करणार हे महाराजांच्या लक्षात आले होते. म्हणून महाराजांनी मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार करून त्यांनी दक्षिणेवर स्वारी करण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत करण्याचे कबूल केले, कारण मुघल बादशाह कुतुबशहालाही संपवू पाहत होता. त्यामुळे त्याला मुघलांच्या विरुद्ध लढण्यास शिवरायांची मदतच होणार होती. मुलांनो, महाराज कोणतीही गोष्ट फक्त एका कारणासाठी करत नसत, तर त्यामागे त्यांचे अनेक उद्देश असत. तसेच या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक उद्देश होता, तो म्हणजे महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले हे दक्षिणेतील तंजावर या ठिकाणची जहागीर सांभाळत होते. वडील शहाजी राजे यांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडेच होती. त्यातील काही वाटा महाराजांना व्यंकोजीने देणे आवश्यक होते, पण त्यांनी तो शिवरायांना दिला नव्हता. तसेच आपले बंधू शिवाजी यांनी स्वतःचे स्वराज्य निर्माण केले आहे याचा त्यांना अभिमान वाटत नसे. महाराजांशी ते तुटकपणाने वागत. अशा व्यंकोजी राजांची दक्षिणेच्या मोहिमेत भेट घ्यावी व स्वराज्याच्या कामात त्यांची काही मदत मिळते का ते पाहावे, तसेच त्यांना 4 प्रेमाचे शब्द सांगून
आपल्या बाजूने करून घेता येते का हे पाहण्याचा हेतू शिवरायांच्या मनात होता. गोवळकोंड्याला भेट. मोहिमेची पूर्वतयारी करून 6 ऑक्टोबर 1676 या दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराज रायगडावरून मोहिमेला बाहेर पडले. महाराज दक्षिण मोहिमेवर निघाल्याचे माहीत झाल्यानंतर गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने महाराजांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा महाराजांनी प्रथम कुतुबशहाची राजधानी गोवळकोंड्याला भेट देण्याचे व नंतर पुढील दक्षिणेकडील मोहिमेला जायचे अशी योजना आखली. मुलांनो, गोवळकोंडा हा किल्ला आजच्या आंध्र प्रदेश या राज्यात आहे. हा किल्ला म्हणजेच पूर्वी कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या भेटीची मोठी तयारी केली होती. त्याने भेटीसाठी खास तंबू उभारला होता. महाराष्ट्र प्रांताचा राजा शिवछत्रपती गोवळकोंड्याला येणार आहे हे लोकांना माहीत होते. लोकांनी महाराज ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्दी केली होती. शिवराय राजधानी गोवळकोंडा येथे दाखल झाले. लोकांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्यांना बघण्यासाठी लोक गर्दी करून उभे होते. महाराजांनी केलेल्या पराक्रमाच्या बातम्या महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरही पसरल्या होत्या. महाराजांनी केलेला बलाढ्य अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानाची लाल महालात झालेली फजिती, पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांनी करून घेतलेली सुटका, आग्र्याहून महाराजांची झालेली सुटका या सर्व साहसी प्रसंगांची बातमी संपूर्ण देशभर पसरली होती. त्यामुळे लोकांच्या मनात महाराजांविषयी आदर निर्माण झाला होता. हा आदर त्यांनी घराघरातून महाराजांवर फुलांचा वर्षाव करून व्यक्त केला. लोकांनी केलेले स्वागत व कुतुबशहाने भेटीची केलेली तयारी पाहून महाराज भारावून गेले. महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. महाराजांना पाहताच कुतुबशहा त्यांच्या समोर आला. त्याने महाराजांचे प्रेमाने स्वागत केले. महाराजांसाठी बनविलेल्या खास सिंहासनावर त्याने महाराजांना आपल्या बरोबरीने बसविले. त्याने महाराजांच्या सत्कारात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू दिली नाही. त्या ठिकाणी महाराज व कुतुबशहा यांच्यात दक्षिणेवरील मोहिमेची चर्चा झाली व त्यांच्यात एकजूट झाली. त्यानंतर शिवराय दक्षिणेकडे कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली. जिंजी हे किल्ल्याचे नाव आहे. हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. शिवराय गोवळकोंड्यावरून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई. या चेन्नईच्या दक्षिणेस जिंजी किल्ला आहे. हा किल्ला रायगडाप्रमाणेच प्रचंड मोठा आणि मजबूत होता. या प्रचंड किल्ल्याला महाराजांनी वेढा दिला आणि तो किल्ला जिंकला. जेवढे महत्त्व महाराष्ट्रातील रायगड व राजगडाला होते तेवढेच महत्त्व दक्षिणेतील जिंजी या किल्ल्याला होते. दक्षिणेत मराठ्यांचे व स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. 20 मे 1677 रोजी महाराजांनी जिंजी ताब्यात घेतला आणि महाराज दक्षिणेतील पुढील प्रांत जिंकण्यासाठी निघाले. 25 मे 1677 रोजी महाराजांनी वेलूर किल्ल्याला वेढा दिला. मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला होता. सुमारे 14 महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना कर्नाटकात विजयच विजय मिळाला होता. कर्नाटकातील एकूण 20 लक्ष उत्पन्न मिळेल असा प्रदेश आणि कित्येक लहान मोठे किल्ले त्यांनी जिंकले होते. महाराजांना कर्नाटकातील मोहिमेतून प्रचंड यश प्राप्त झाले. व्यंकोजी राजांची भेट. मुलांनो, व्यंकोजी राजे हे शहाजी राजे व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. ते महाराजांचे सावत्र भाऊ होते. महाराजांनी व्यंकोजींना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजींना महाराजांना भेटण्याची इच्छा नव्हती. काहीशा नाखुशीनेच ते शिवरायांना भेटायला गेले. महाराजांनी व्यंकोजींचा योग्य तो सत्कार केला. तसेच त्यांना समजावून सांगून आपल्या स्वराज्याचे हे काम आहे व ते आपण कशासाठी करीत आहोत हे सर्व सांगितले. तसेच महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या कार्यात तुम्हीही आम्हास मदत करावी असे सांगितले. महाराज दक्षिणेतील मोहिमेवर होते. त्यावेळी काही दिवस व्यंकोजी महाराजांबरोबर राहिले. परंतु एका रात्री ते महाराजांना काही न सांगता तंजावरला निघून गेले.
ते फक्त गेलेच नाहीत, तर त्यांनी लगेच महाराजांच्या फौजेवरच हल्ला केला. या चकमकीत व्यंकोजीचा पराभव झाला. महाराजांना व्यंकोजीच्या मदतीची आशा होती. त्यांना वाटत होते, अनेक वर्षांपासून दक्षिणेत राहत असलेला आपला भाऊ स्वराज्य विस्ताराच्या दक्षिणेकडील मोहिमेत आपल्याला साथ देईल. पण महाराजांची घोर निराशा झाली. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजी राजांना त्यांची समजूत काढण्यासाठी पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश महाराजांनी त्यांना दिला. व्यंकोजीची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी म्हणून त्यांना कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. म्हणजेच महाराजांना व्यंकोजींना सांगायचे होते की बाहेरच्या शत्रूवर तुम्ही विश्वास ठेवू नका, तर तुम्ही तुमच्या मनगटातील ताकदीच्या जोरावर लढा द्या. कर्नाटकात जोरदार यश मिळवून व बराच प्रांत जिंकून महाराज रायगडावर परतले. महाराजांनी स्वराज्यापासूनचे बरेच अंतर पार करून दक्षिण प्रांत जिंकला होता. या मोहिमेत महाराजांना जराही विश्रांती मिळाली नव्हती. रायगडावर पोहोचल्यावर विश्रांती घ्यावी, तर इकडे जंजिऱ्याच्या सिद्धीने डोके वर काढले होते. तो स्वराज्यातील प्रजेला त्रास देऊ लागला होता. म्हणून महाराजांनी सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढली. कारण जंजिरा हा किल्ला पाण्यात होता, त्यामुळे तेथे आरमाराचीच आवश्यकता होती. मुलांनो, यावेळी महाराजांचे वय 50 वर्षांचे होते. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासून महाराज सलग 30-35 वर्षे कष्टच करीत होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. सततच्या लढाया, स्वाऱ्या, हल्ले चालूच होते. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. रयतेचा वाली गेला. संपूर्ण महाराष्ट्राला दुःखात लोटणारा दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680 हा होय. महाराजांनी त्या दिवशी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला. रयत पोरकी झाली. स्वराज्याचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले. लाखोंना पोसणारा जनतेचा जाणता राजा आज त्यांना सोडून गेला होता. महाराजांनी आपल्या आयुष्यात किती मोठमोठ्या घडामोडी घडवून आणल्या. आदिलशहा, मुघल सम्राट औरंगजेब यांसारख्या शत्रूंना पराभूत करून त्यांनी आपले स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. महाराजांच्या या कार्यासारखे कार्य महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात कुणीही केले नव्हते. महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे होते. ते थोर राष्ट्रपुरुष होते. अशा या जनतेच्या राजाला मानाचा मुजरा. महाराजांची समाधी रायगडावर आहे. याच गडावर त्यांचे वयाच्या 50व्या वर्षी निधन झाले. मुलांनो, महाराजांनी स्वराज्याचा विस्तार महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न ठेवता तो दक्षिणेकडे तंजावरपर्यंत केला.